नमस्कार मित्रांनो, पायवाट डायरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आज आहे 6 सप्टेंबर आणि सकाळचे 8 वाजले आहेत आणि आज आनंद चतुर्दशीचा दिवस आहे। तर आज आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत की लालबाग परिसरातील मोठ्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका कशा निघतात। सो तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा। चल, आता लालबागमध्ये बाप्पाची विसर्जन मिरवणूक धूमधडाक्यात सुरू झाली आहे। ढोल ताशाचा आवाज, भगवे झेंडे आणि भक्तांचे थिरकणारे पाय, सगळं लालबाग एकदम उत्सवमय झालं आहे। आणि आता अशा प्रकारे राजा तेजूकाय समोर आले आहेत। त्याच्या स्वागताला एकदम धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे। ढोल ताशाचा गाज, नाच गाणी यात सगळे भक्त मग्न झाले आहेत। त्या राजा तेजूकायच्या मागोमाग इतर मोठे गणपती पण विसर्जन मिरवणुकात सामील होत आहेत। ढोल ताशा, नाच गाणी आणि भक्तांची श्रद्धा, सगळं दृश्य एकदम भव्य दिसत आहे। आणि आता ज्या दृश्याची सगळे वाट बघत होते तो समोर आला आहे। 22 फुटी आपला मुंबईचा राजा मिरवणुकीत सहभागी झाला आहे। भव्य रूप आणि जल्लोषाने सगळे माहोल गाजून गेला आहे। मोठ्यांबरोबर छोटे मुलंही आनंदात नाचत आहेत। ढोल ताशाच्या तालावर त्यांची खुशी आणि उत्साह बघण्यासारखा आहे। आता मिरवणुकीत बाप्पाची गर्दी निरंतर वाढत आहे। सगळे भक्त उत्साह आणि श्रद्धेने प्रत्येक बाप्पाचं सुंदर रूप बघत दर्शन घेत आहेत। आता परेलचा राजा श्रीरामचं रूप घेऊन सगळ्यांसमोर आले आहेत। जय श्रीरामचे नारे लावत भक्त उत्साह आणि श्रद्धेने मिरवणुकीत मग्न झाले आहेत। असा सुंदर दृश्य दिसत आहे जिथे आपले मुंबई पोलीस लोकांना पाण्याच्या बॉटल वाटत आहेत। खरंच सेवा आणि सुरक्षा दोन्हीही ते एकत्र सांभाळतात। आणि आता आला आहे तो क्षण ज्या वेळेची सर्वात जास्त आतुरतेने वाट पाहिली जात होती। आपल्या राजाची पालखी आता निघाली आहे। गणपती बाप्पा मोरयाचा गाज आणि भक्तांची श्रद्धा, हा माहोल एकदम अविस्मरणीय झाला आहे। राजाचे डोळे समोर आल्यावर भक्तांना एक अलौकिक शांतीचा अनुभव होतो। तो क्षण एकदम हृदयाला स्पर्श करतो। तर आता सकाळपासून आम्ही लालबागलाच होतो। लालबागचे गणपतीचं सगळं विसर्जन तुम्ही बघितलंच असेल की कसे धूमधाम करून सगळे गणपती निघालेले। तर तिकडे काय आम्हाला ब्लॉग शूट करायला झालं नाही कारण खूप जास्त आवाज होतो आणि खूप जास्त गर्दी होती। तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता सगळे गणपती आलेले आहेत बाहेर विसर्जनासाठी। सो आता चला आपण अजून कुठले मोठे गणपती दिसत आहेत का बघूया। चला चला। इथे
श्रॉफ बिल्डिंगजवळ बाप्पाला पुष्पवृष्टी दिली जात आहे. गुलाल आणि फुलांचा वर्षाव होतानाचा हा क्षण बघण्यागत आहे. आपल्या समोर आता भक्तांचा अजून एक आवडता बाप्पा चिंतामणीचे दिव्य दर्शन होत आहे. भक्त श्रद्धेने त्याच्या रूपात गुंग झाले आहेत. आणि आता आला आहे तो डोळे भरणारा क्षण. आपल्या बाप्पाचे विसर्जन सुरू आहे. आनंद आणि अश्रूंनी भरलेले डोळे घेऊन भक्त बाप्पाचा निरोप घेताना एकच आवाज करत आहेत, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. तर आता सगळ्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि आता आम्ही लालबाग परिसरात आलेलो आहे. खास तुम्हाला दाखवण्यासाठी गणपती गेल्यावर लालबागचे रोड्स किती शांत झालेले आहेत. सो तुम्ही इथे मागे बघू शकता की सगळी शांतता आहे आता इकडे. सो आता आपला हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. तर असे नवीन एक्साइटिंग ब्लॉगसाठी तुम्ही पायवाट डायरीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय.